पंढरपूरच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारी विठ्ठल परिवार नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आलाय। परिवाराच्या प्रणिता भगीरथ भालकेंच्या माध्यमातून तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या पंढरपुरातील सत्तेला सुरुंग लावण्याची संपूर्ण तयारी झाली आहे। त्यासाठी खुद्द आमदार अभिजित पाटील यांनी पुढाकार घेतला। तोच मेसेज थेट मुंबईपर्यंत गेला आणि सूत्र फिरली। ज्या दिवशी विठ्ठल परिवाराची बैठक झाली त्याच दिवशी मुंबईतून निरोप आला आणि आमदार अभिजित पाटील यांनी मध्यरात्रीच मुंबई गाठल्याची चर्चा आहे। त्यानंतर आमदार पाटील हे विठ्ठल परिवाराच्या बैठकांपासून लांब राहिल्याचं दिसून आलं। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर नगर परिषदेवर सत्ता मिळवण्याचा चंगच बांधला। त्यासाठी सर्वांनी एकत्र यावं असं अनेकदा त्यांनी बोलून दाखवलं आणि त्यासाठी त्यांनी विठ्ठल परिवाराला एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून पंढरपुरात विठ्ठल परिवार एकत्र आला। मात्र त्याच ठिकाणी माशी शिंकली। विठ्ठल परिवारातील नेत्यांची हॉटेल ग्रँडमध्ये 10 दिवसात 2 वेळा बैठक झाली। त्यानंतर कल्याणराव काळेंच्या कार्यालयात आमदार अभिजित पाटील, भगीरथ भालके आणि काळेंच्या उपस्थितीत बैठक झाली आणि प्रणिता भालके यांची उमेदवारी निश्चित झाली। एकीकडे विठ्ठल परिवार एकत्र येत असताना दुसरीकडे भाजपाकडून सूत्र हलवली जात होती। ज्या आमदाराला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे असं भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी सांगितलं होतं। मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद असणारा आमदार भाजपाच्या विरोधात काम करतोय असा मेसेज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची चर्चा आहे। त्यानंतर तातडीनं सूत्र हलली आणि आमदार अभिजित पाटील यांनी मध्यरात्रीच मुंबई गाठली। मुंबईतून परतल्यानंतर आमदार पाटील यांची भाषाच बदलली आणि समर्थक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली। त्या बैठकीत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी भालकेंसोबत जाण्यास विरोध दर्शवल्याची माहिती आहे। त्यानंतर आमदार अभिजित पाटील यांनी आपला कोणताही निर्णय झालेला नाही, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो निर्णय देईल त्यानुसार आपण काम करू असं सांगायला सुरुवात केली। मुंबईच्या भेटीनंतर पंढरपुरात भाजपा इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आलेले पालकमंत्री जयकुमार गोरे यांचीही आमदार अभिजित पाटील यांनी भेट घेतल्याचं पुढे आलं। एकंदरीतच मुंबई दौऱ्यानंतर अभिजित पाटील हे विठ्ठल परिवारापासून दुरावत असल्याचं चित्र आहे आणि त्याला काही कारणही आहेत। लोकसभा निवडणुकीच्या वेळी विठ्ठल कारखाना सील केल्यानंतरही अभिजित पाटील यांनी भूमिका बदलली होती। भाजपाला पाठिंबा देताच कारखान्याचे सील काढण्यात आले होते। तसेच सरकारनं नुकतंच विठ्ठल कारखान्याच्या 267 कोटींच्या कर्जाला थक हमी दिली आहे। पंढरपूरसह धाराशिव आणि इतर ठिकाणी असलेल्या पाटील यांच्या कारखान्यांचं आर्थिक गणित भाजपा नेत्यांच्या मदतीवर अवलंबून असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे अभिजित पाटील यांच्या बदललेल्या भूमिकेबाबत आता पुन्हा चर्चा सुरू आहे।